सन्माननीय व्यासपीठावर असलेले सर्व गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे आणि सर्व विद्यार्थी, आज मी तुम्हाला मराठी राजभाषा दिनानिमित्त जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने बसून ऐकावे अशी माझी नम्र विनंती. मातृभाषेची तुलना अमृताची करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोल कौतुके, परी अमृता तोही पैजासी जिंके. याचा अर्थ असा की मराठी बोलण्यात माझा अभिमान आहे. परीसुद्धा मरणावर एका पैशाने विजय मिळवतात. या उक्तीतून मराठी भाषेचा अपार अभिमान आणि मूल्य दिसून येते. हे सूचित करते की वक्त्याला त्यांच्या मराठी बोलण्याच्या क्षमतेचा खूप अभिमान आहे. त्या मर्यादेपर्यंत ते जीवनातील अमृत किंवा अमृतापेक्षाही अधिक मौल्यवान मराठी भाषेला मानतात. मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यासोबतच अनेक राज्यांमध्येही बोलली जाते. कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावानेही ओळखतो, त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून अधिक उत्साहाने साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील प्रख्यात कादंबरीकार, लघुकथा, नाटककार आणि मानवतावादी असे होते. कवी कुसुमाग्रज यांनी कादंबरी, लघुकथा आणि अनेक लोकप्रिय नाटक लिहिले आहेत. माझी मराठी, माझी भाषा, माझा आदर्श आणि माझा अभिमान ही एक अत्यंत समृद्ध आणि भारतीय संस्कृतीत मोलाची भाषा आहे. दैनंदिन जीवनात आपली मराठी भाषा महत्त्वाची भूमिका निभावते. ही भाषा आपली सामुदायिक सांस्कृतिक संरचना तयार करते. मराठी स्थान अनेक साहित्य ग्रंथ, कविता, नाटके आणि लोकसाहित्य निर्मित आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सामेत अनेक महान संत, साहित्यकार, कवी यांचे मराठी अमरत्व प्राप्त आहे. सांगायचे झाले तर मराठी ही भाषा देववंत, दृढ आणि आत्मगौरवाने आलेली एक अद्वितीय भाषा आहे. मराठी भाषा गौरव दिन हा संकल्प, संघर्ष आणि स्थायित्वाचा प्रतीक आहे. या दिवशी आपल्याला आपल्या मराठीला संरक्षण शक्तीचे वचन देणे आवश्यक आहे. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांमध्ये सर्वात जास्त भाषेमध्ये मराठी भाषेचा 3रा क्रमांक येतो. हे तुम्हाला माहीत होते? मराठी भाषा ही आपल्या समृद्धीचा वारसा आहे. भाषणाचा शेवट मी या सुंदर ओळींनी करू इच्छिते. लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी. जाहलो खरंच धन्य, आम्ही ऐकतो मराठी. धर्मपंथ एकती, जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो ती मराठी.